नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज मला वाटतं बऱ्याच दिवसांनी व्लॉगला सुरुवात करत आहे आणि आता व्लॉग रोज करणार आहे। अगदी भले 10 मिनिटाचे असू दे, पण व्लॉग करण्याचा रोजचा रोज प्रयत्न करणार आहे। तुम्हाला मगाशी मी एक थोड्या वेळापूर्वी सकाळचं बाहेरचं छान असं हे दाखवलं, काय म्हणतात त्याला, नजारा दाखवला आणि खूप बरं वाटतं। एक सकाळी सकाळी 5-10 मिनिटे गॅलरीत उभं राहिलं, मी आणि बेला दोघी जणी आम्ही उभं राहतो। की नाही बेला? झोपली आणि मग आता पाणी पिते, चहा ठेवलाय आणि बाकीचं आता आवरायचं। आवरता तुमच्याशी बोलते। बेला अशी बोलती बघा। तर काय केलं तुम्ही एवढे दिवस, कसे आज सगळेजण? बस नक्की सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये। आणि या चॅनेलला खरंच भरभरून प्रेम द्या। नवीन असाल या चॅनेलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। खूप दिवस झाले ब्लॉग टाकत नव्हते, कारण खरंच माझी तब्येत बरी नव्हती आणि इतकी बरी नव्हती की म्हणजे डॉक्टरांनी तर पूर्ण आरामच घ्यायला सांगितला होता, तरी मी सगळी कामं करून इंडियन मॉम सुनेत्राला काही जुने काही करून असे व्हिडिओ टाकत होते। आज मी बऱ्यापैकी फ्रेश आहे, तर आजपासून सुरुवात करत आहे आणि चला कितपत कंटिन्यू करतोय बघूया आपण। पण आता मी चॅलेंज केलंय स्वतःला की ब्लॉगमध्ये गॅप शक्यतो टाकायचा नाही आणि त्याच्यावर मी कायम राहीन। अगदी लहान लहान ब्लॉग येतील पण येत राहतील। तुम्हालाही माझं डेली रुटीन बघायला आवडतं आणि मलाही दाखवायला आवडतं। फक्त एवढंच की आपल्याकडे कसं आहे, विक्रीचा माल आहे, त्यामुळे घरामध्ये माझ्या पसारा असतो। असं तुम्हाला अगदी जिथल्या तिथं घर माझं कधीच दिसणार नाही, कारण सगळीकडे पार्सलचा पसारा असतो, बॅग्स असतात, बॉक्स असतात, त्यामुळे थोडंसं समजून घ्या मला। बाकी मला काही म्हणायचं नाहीये। चला तर मग भेटूया थोड्या वेळाने। श्री स्वामी समर्थ। तर आता चहा घेऊन झाला आणि म्हटलं की आज ब्लॉगच्या ऐवजी तुमच्याशी आधी थोड्या वेळ गप्पा माराव्यात आणि उद्यापासून ब्लॉग स्टार्ट करावेत। इतके दिवस ब्लॉग का येत नव्हते असा तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता मला, की ब्लॉग का येत नव्हते। तर भरपूर म्हणजे कसं कधी कधी आपल्याला ना कधीतरी खूप एकटेपणा येतो आयुष्यामध्ये आणि त्या ह्याच्यात आपण थोडं नर्वस होतो आणि नर्वस झालो की आपलं कामातही लक्ष लागत नाही आणि कशातच लक्ष लागत नाही। एक म्हणतो ना आपण डिप्रेशन फील, तसं मला होत होतं गेले जवळजवळ 15 दिवस। आणि या 15 दिवसात मी कुठंच ॲक्टिव्ह नव्हते, म्हणजे ना कामात, ना सोशल मीडियावर किंवा ना तुमचे ऑर्डर पोचवण्यात, कशातच ॲक्टिव्ह नव्हते मी। मला असं वाटायचं की बास आता आपण बास करूया हे सगळं आणि शांत राहूया, आराम करूया, इतकं मला त्रास होत होता। आणि हा होतो, प्रत्येकाला ही फेज येते बघा। घरात सगळी माणसं असून पण एकटेपणा वाटतो आणि आयुष्यात असं वाटतं आपल्या काहीच चांगलं घडत नाही आहे, काहीच चांगलं घडत नाही, असं आपण कधीतरी डिमोटिव्ह होतो। मी अत्यंत स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग नसते तर मी परत एवढा सगळा संसार उभा केला नसता। पण म्हणतात ना, मन कधीतरी आपलं असं स्वतःवरच थोडंसं नाराज होतं, तसं माझं झालं होतं आणि त्यामुळे मी डिमोटिव्ह होत होते। पण मी त्यातनं रोज स्वतःला बाहेर काढायचे। रोज 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 मी महाराजांच्या समोर बसायचे आणि महाराजांना म्हणायचे, महाराज आपली ही 2 जी मुलं आहेत तुमचीच आहेत ही, आणि या 2 मुलांसाठी मला व्यवस्थित करा आणि मला व्यवस्थित केलं तर म्हणजे मी व्यवस्थित जगू शकेन आणि त्यांनाही जगवू शकेन। त्याशिवाय माझे आईवडील आहेत, त्यांची माझ्यावर जबाबदारी आहे। मला अजून बरंच काही करायचं आहे आयुष्यात, किमान अजून मला 5-6 वर्ष व्यवस्थित सगळं कामावर फोकस। काम इतकं पडलंय ना माझ्याकडं की वेळ पुरणार नाही एवढं काम पडलंय। आज मी व्हिडिओ केला एखाद्या वस्तूंचा तर मला त्याच्या पुढे 8 दिवस काम पुरतं, पण मी हल्ली वस्तूंचा सुद्धा व्हिडिओ केला नाहीये आणि इंडियन मॉम सुनेत्राला सुद्धा जुने व्हिडिओ भरपूर पोस्ट करत होते, तुम्ही बघत होतात। एक दिवस मी लाईव्ह पण घेतला तेवढ्यासाठी की चला सगळ्यांशी कनेक्ट होऊया, पण मला स्वतःला हेच होत नव्हतं। म्हणजे म्हणतो ना आपण की
आतून उमेद ज्याला म्हणतो ती मला येत नव्हती. मग त्यानंतर मी स्वतःवर खूप अभ्यास केला. माझ्या जे काही मनात आहे ते मी सगळं लिहून काढलं. त्यातलं काय करायचं आहे आपल्याला आणि काय सोडून द्यायचं आहे हे सुद्धा लिहून काढलं. नवीन वर्ष आहे तसंही म्हटलं काहीतरी संकल्प करावा. संकल्प केला की आपल्याला या गोष्टी आहेत एका पानावर लिहून काढल्या की आपल्याला काय करायचं आहे आणि एका पानावर लिहून काढलं की आपल्याला काय करायचं नाही आहे, कुठल्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे आणि कुठल्या गोष्टीत लक्ष घालायचं आहे. उत्तर एकच आलं की तुला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, तुझ्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे, महाराजांची सेवा वाढवायची आहे, या वर्षामध्ये भरपूर सेवा करायची आहे, अध्यात्माकडे जास्त वळायचं आहे. जसं मी असतेच नेहमी, पण अजून जास्त यावर्षीपासून अध्यात्मात मी लक्ष घालणार आहे. आणि आपल्या मनात जे काही साठेल किंवा आपल्या मनातील जे काही दुःख आहे ते फक्त महाराजांजवळ बोलायचे. कारण महाराज एकमेव असे आहेत जे एकाचं दोन करून तिसऱ्याला सांगत नाहीत. तुम्हाला सगळ्यांनाच याचा अर्थ कळला असेल की आपण कुणाजवळही बोलायला गेलो आपल्या मनातलं तर ते वाढून दुसरीकडे जातं. तर तसं कधी नाही करायचं. आपल्याला जर काही वाटलं की आपल्याला आत्ता आपण डिमोटिव्ह आहोत किंवा आपल्याला आत्ता काही त्रास होतोय तर सरळ देवघरासमोर बसायचं, छान अशी उदबत्ती लावायची, तुपाचा दिवा लावायचा आणि सगळं काही बोलायचं. बघा तुम्ही कधी कधी म्हणजे मी तर अक्षरशः खूप रडते महाराजांसमोर बसून आणि मग मला खूप बरं वाटतं. तसे अनेक माझे उपाय, कापुराचे वगैरे उपाय तर माझे रोजच्या रोज चालू असतात. त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी मी पटकन रिमूव्ह करते. मनातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी महाराजांपुढे बसते, महाराजांच्या नजरेत नजर घालून त्यांच्याशी बोलते, कधी कधी भांडते, गप्पा मारते की का असं, म्हणजे का मला असं होतंय किंवा का त्रास होत आहेत, तब्येत माझी का नीट ठेवत नाही, अशा तक्रार त्यांच्याकडे करते आणि खरंच ते उभारी आणतात. आज मला 15 दिवसांनी असं वाटलं की कॅमेरा पकडावा, व्लॉग करावा. आज मी काम दाखवण्याच्या मूडमध्ये नाही आहे, म्हणजे अजूनही की सगळं करताना दाखवावं, करते सगळं पण दाखवावं या स्थितीत मी आजही नाही आहे. पण मागच्यापेक्षा खूप सुधार आहे हे नक्की सांगू शकते. आणि उद्यापासून मी अजून लवकर उठणार आहे. आता आज मला उठायला वाजले 6:30, म्हणजे सकाळचं दृश्य तुम्ही बाहेरचं बघितलं. 6:30ला मी उठले आणि थोडंफार आवरलं माझं स्वतःचं वगैरे, रोजचं जे असतं आपलं दिनचर्या ती आवरून चहा घेताना तुम्हाला फक्त दाखवलं, म्हणजे चहा दाखवला. आणि रेसिपी तुम्हाला माझ्या आवडतात, मला तुम्ही लाईव्हमध्ये पण सांगितलं. तर मी उद्यापासून छान छान रेसिपी घेऊन, नाश्त्याच्या असतील किंवा जेवणाच्या असतील, रेसिपी घेऊन तुमच्यासोबत येईल. हलकं फुलकं रुटीन आणि आपल्या रोजच्या थोड्याशा गप्पा ह्याच्यासोबत इथून पुढे आपण रोजच्या रोज भेटूया. आणि माझा तोच प्रयत्न राहील की आपण किती रोजच्या रोज भेटू. कारण तुम्ही एक, ही माझी फॅमिली आहे, माझी मुलं आणि मी, आणि एक तुम्ही माझी फॅमिली आहात. आपण एक सगळी फॅमिली आहोत. आणि तुमचे जेव्हा पॅरेग्राफमध्ये सुद्धा मेसेज मला येतात की ताई तुला काय झालं आहे, तुला काय पाहिजे. व्हॉट्सअपला तर एक मेसेज मला एका ताईंचे इतके सुंदर आले होते की मी तुम्हाला औपचारिकता म्हणून, म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून बोलत नाही आहे, तुम्हाला जी मदत लागेल ती मला सांगा. सांगलीच्याच आहेत त्या ताई. खूप मोठे मोठे मेसेज त्यांनी केले होते आणि ते मेसेज बघून असं वाटलं अरे इतकी लोक आपल्यावर प्रेम करतायत आणि आपण का असं करतोय. आपल्याला असं नाही केलं पाहिजे. आपल्यावर एवढी जनता जर प्रेम करते, म्हणजे एखाद्याच्या नशिबात इतके हजार जण, म्हणजे जवळजवळ 50,000 जण या चॅनलवर आहेत, तितकी लोक माझ्यावर प्रेम करतात. आणि इंडियन मॉम सुनेत्रावर तर बघता तुम्ही किती जण आहेत. एवढी सगळी मोठी फॅमिली असताना आपण स्वतःला एकटं नाही समजायचं. तर आपण खूप लकी आहोत की आपल्याबरोबर इतक्या माणसांची साथ आहे आणि आपण पुढं जायचं आयुष्यात. आपल्याला आपणच नर्वस राहिलो तर आपली मुलं नर्वस राहतात आणि मुलांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळं खुश राहायचं, आनंदी राहायचं. आणि सगळ्या स्त्रियांना मी हेच सांगेन की स्ट्रॉंग राहायचं, इतकं स्ट्रॉंग राहायचं, इतकं स्ट्रॉंग राहायचं की आपल्याला कोणीही हलवू नाही शकलं पाहिजे. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंचं कारण आपण दुसऱ्यांना कधीही बनवून द्यायचं नाही, हे मी तुम्हाला नक्की सांगते. मी सुद्धा खूप आयुष्यात रडले, खूप दुःख सहन केलेत, पण यापुढं म्हणजे एक ठरवून टाकलं आहे की आपलं आयुष्यात हेच आहे आणि आपलं आयुष्य असंच आहे आणि आपल्याला असंच जगायचं आहे आणि तेही आनंदानं जगायचं आहे कसं तरी. किंवा रडत खडत जगून आपल्याला कुणीही विचारायला येत नाही. आपल्याला स्वतःवर प्रेम करावं लागतं आणि आपण स्वतःलाच आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर काढावं लागतं.
किंवा विचारांमधून बाहेर काढावं लागतं. आपल्यासाठी खास असं कोणीही येत नाही की मी तुझ्यासाठी हे करतो किंवा करते, कोणीही नसतं कुणाचं, आपणच असतो आपले. आणि आपली मुलं असतात आपली, जोपर्यंत ती लहान असतात, ती सुद्धा मोठी झाली की आपल्याला माहीत नाही आहे की त्यांच्या आयुष्यात पुढं काय घडेल किंवा त्यांना काय करावं लागेल, त्यांचे डिसिजन काय असतील, हे आपल्या कुणालाच माहीत नसतं. त्यामुळे जे आयुष्य देवानं दिलं आहे त्याच्यावर भरभरून प्रेम करा. आणि आपल्या घराला घरपण देण्यासाठी स्त्रियांनाच मुळात उभं राहावं लागतं. स्त्रियांनाच खूप त्याग करावे लागतात आणि स्त्रियाच तितक्या स्ट्रॉंग असतात की हे सगळं करू शकतात. स्त्रीला देवानं सगळं काही दिलं आहे, फक्त ते बाहेर आणण्याचा एक वेळ असते. ज्या त्या वेळेस स्त्री ते रूप बाहेर आणते. आणि आत्ता माझंही तसंच आहे. मला सगळ्यात पहिली भूमिका आहे आत्ता आई म्हणून मला बजवायची आहे आणि त्यात मी कुठेही कमी पडू नये यासाठी मी खूप धडपड करते आणि करत राहीन. आणि तुम्हालाही हेच सजेशन देईन की स्ट्रॉंग राहा. आयुष्यात स्ट्रॉंग राहणं खूप महत्त्वाचं आहे. कुणामुळेही हलून जाऊ नका, तर स्वतःशी प्रामाणिक राहा. इतकं प्रामाणिक राहा की तुमच्याकडं कुणी कितीही बोट दाखवू दे, तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. तर आजचा जो व्हिडिओ म्हणेन मी छोटासा, तो इथंच थांबवेन. थोड्याशा गप्पा माराव्याशा वाटल्या, मनातलं बोलावं असं वाटलं. तुम्ही माझी फॅमिली आहात आणि विश्वासू फॅमिली आहात. 1-2 हेटर असतील, पण असू देत, तेवढे चालायचे, कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं गेलं आहे. तेवढ्या 1-2 जणांना मी नक्कीच निग्लेक्ट करेन आणि पुढं जाईन. आणि मला पुढं जाण्यासाठी साथ तुमच्या सगळ्यांच्या गरजेची आहे. भरपूर जणांनी व्हिडिओ बघा आणि भरपूर जणांपर्यंत शेअर करा. आणि कधीच डिमोटिव्ह होऊ नका आयुष्यात, कारण एकदा जर आपण डिप्रेशनमध्ये गेलो तर त्याची शिकार आपण बनतो आणि त्यातून आपल्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही शिवाय डॉक्टरांच्या. ती वेळच स्वतःवर येऊन देऊ नका. रोजच्या रोज आजचा दिवस लक्षात ठेवा, शेवटचा आहे. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही आहे, म्हणून तो चांगल्यात चांगल्या मनाने जगा, मस्त जगा, आनंदाने जगा, हसत राहा, निरपेक्ष जगा, कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः धडपडा, एवढंच सांगेन. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवेन. उद्यापासून भेटूया व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.